अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या माऊलीने भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय देऊन कोट्यावधी भक्तांचा संसार सावरला, त्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन 2026 मध्ये शुक्रवारी 20 मार्च रोजी साजरा होत आहे। स्वामी समर्थ महाराज नक्की कधी आणि कसे प्रगट झाले हा प्रश्न अनेक नवीन भक्तांच्या मनात असतो। ऐतिहासिक संदर्भानुसार स्वामी महाराज चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी 1:30च्या सुमारास स्वामींनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला। खंडोबाच्या मंदिरात एका महान योग्याच्या रूपात ते प्रगट झाले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झाले। म्हणूनच दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला आपण सर्व भक्त स्वामींचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो। या वर्षीच्या प्रगट दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे हा दिवस केवळ एका दिवसाचा उत्सव नसून स्वामींच्या ऊर्जेने स्वतःला प्रभावित करण्याची एक मोठी संधी आहे। यासाठीच अनेक भक्त 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या 21 दिवसाच्या विशेष अनुष्ठानाचा संकल्प करू शकतात। या 21 दिवसाच्या काळात आपण स्वामींची सेवा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करू शकतो। या सेवा काळामध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्नान आटोपल्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 माळा जप करावा। या 21 दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय वाचून 21 दिवसात 3 पारायणे पूर्ण करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता। जर तुम्हाला दररोज 3 अध्याय शक्य नसतील तर रोज किमान 1 वेळा तरी सारामृताचे वाचन करावे। तसेच दररोज संध्याकाळी सहकुटुंब तारक मंत्राचा 11 वेळा पाठ करणे अत्यंत प्रभावशाली ठरते। या 21 दिवसाच्या काळात सात्विक आहार ठेवावा आणि शक्य असल्यास दर गुरुवारी स्वामींना आवडीचा पुरणपोळीचा किंवा पिठलं भाकरीचा नैवेद्य अर्पण करावा। स्वामींना केवळ कर्मकांड नको असते, तर त्यांना भक्तांचे शुद्ध अंतःकरण आणि नामस्मरण अधिक प्रिय आहे। स्वामी स्वतः सांगायचे की आळशी माणसाचे तोंड पाहू नका। याचाच अर्थ आपण आपले कर्म करताना ईश्वराचे नाव घेत राहावे। या 21 दिवसाच्या सेवेमध्ये नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व द्या। जगातील कोणतीही शक्ती तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकणार नाही जर तुमच्या पाठीशी स्वामींचे नाम असेल। या सेवा काळामध्ये गरजूंना अन्नदान करणे किंवा मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे ही सुद्धा स्वामींचीच सेवा मानली जाते। प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजेच 20 मार्चला या सेवेची सांगता करताना मनोभावे पूजा करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या मंत्राचा जयघोष करा। तर स्वामी भक्तांनो, 28 फेब्रुवारी पासून या मंगलमय सेवेला सुरुवात करा आणि स्वामींच्या असीम कृपेचा अनुभव घ्या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।